ही त्याच्या रूपातली ताकद आहे. दोनशे 22 पुराणात स्त्रिया सुंदर, इतिहासात 6 सुंदर. इतिहासातल्या 6 सुंदर, त्याच्यापैकी 2 मुस्लिमाकड, 4 हिंदूकड. पुराणात 222 स्त्रिया सुंदर. 2-4 वर्ष ते करत होतो पूजा पाठ, तेव्हा पत्रिका याच्या माझ्याकडे. चांगला माणूस असेल त्याला पत्रिका सांगत होतो. मग बाकीचे लोक म्हणले चांगला म्हणजे दक्षिणा देणार का? तसं नाही सुमळ्या, तसं नाही, तसं नाही. दक्षिणेवर नाचायला मी काय तमाशातली बाई आहे का? आपल्या शब्दावर ज्याचा विश्वास आहे त्याला सांगायचं. कांतिरोर भयो तेजा चंद्रानना स्थित सुडाळो लक्षणो त्रिद्विधायाम, म्हणजे 32 लक्षणी. मोक्षं गत्वा भयो घ्राणमे वचम स्थितानाम श्रवण इंद्रिया भयो चक्षुपात्रेचे ललाटम अधिष्ठितम रमा जायते. लक्षण असते त्या स्त्रीचं नाक कसं, तिच्या कपाळावरचे लक्षण काय, कानाचे लोलक काय सांगते, ओठाचं दादात्म्य काय सांगते, कितव्या दिवशी सासूला आडात ढकलणारे, सासऱ्याचं धोतर धुणारे का नाही, मालकावर किती प्रेम करीन का त्याचा बैल करीन, असे लक्षण असतात पत्रिकेत. आता मी ते बघत आहे नाही, लोकांचा विश्वास संपला ना आपण बी कशाला ताण घ्यायचा त्याचा, फुकट कळण शेंडी वळवळ. ते असं सांगायचं. सौंदर्याच्या बाबतीत स्त्रीचे लक्षण सांगायचे. चंद्र साक्षी, चंद्रानना, चंद्रप्रिया, कांती भास्करा, भास्करो तेजी, प्रियव्रता नदीस्थितेषु, असे लक्षण असते स्त्रियांचे. बरेच सांगितले. चांगले बर का, वाईट चंडा, कुंडा, महाचंडा, वितंडा, अशी नाना प्रकारची बाष्कळ सुद्धा लक्षण असतात वेगवेगळे. पण पुरुषाच्या बाबतीत शास्त्रामध्ये सौंदर्यासाठी 2-4 लोक आले. त्याच्यापैकी मदन नावाचा एक व्यक्ती सुंदर होता. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला एक पुरावा आहे. आसाराम जरा वेळ कमी आपल्याकडे, लोक ऐकायला आलेत, प्रमाण आजच्या दिवस कमी. राजस कुमार मदनाचा पुतळा प्रवेश शिकळा लोपलिया, म्हणजे देव किती सुंदर दिसतो, मदनाची उपमा. पण या मदनाला बी एके दिवशी जरसा गर्व झाला आणि होळीच्या दिवशी फुकला. भगवान शिवशंकरानं होळीच्या दिवशी जाळला मदन. मदन कोण होता? ब्रह्मांडाच्या मालकाचा मुलगा होता. पण अहंकार झाला. सगळ्यात मोठा जर माणसाचा शत्रू काय असेल तर अहंकार आहे. अहंकारासारखा शत्रू जगात कुठलाच नाही. फार मोठा शत्रू अहंकार आहे. गर्व हा फार मोठा शत्रू. आणि त्याच्यानंतर अजून काही लोकांची वर्णन आली. पण मला 2 तासात पेरायचे, जितकं होईल तितकं पेरीन. इतके कसे सांगता येतील आहे का नाही? गोळ्या जास्त घेतल्यावर रिॲक्शन येत असतं ना. हो. मग अजून एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं सुदर्शन. त्याचं नावही सुदर्शन. आणि दर्शनी तो इतका सुंदर होता. दर्शनी म्हणजे दिसण्यात इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर की जगात त्याच्यासारखा कोणताच माणूस सुंदर नव्हता. मी त्यालाही काही पाहिलं नाही उशे सर, फक्त पुराण सांगते. महाविश्वास पुराणावर. हो, कोणाचं ऐकून कधीच सांगणार नाही. पुराणावर विश्वास ठेवायचा, संत वाङ्मयावर विश्वास ठेवायचा. हो, हलकट लोकांच्या वाङ्मयावर विश्वास ठेवायचा नाही. ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई यांनी ज्यांना शिक्कामोर्तब केलं का ते लोक आपण मानायचे. तेच वृत्त पण आपण मानायचे. ज्ञानोबराय, तुकोबरायने ज्या वृत्ताला पुरावा दिला नाही ते वृत्त सुद्धा आपण मानायचं नाही. ज्या वृत्तामध्ये भगवान शिवशंकराचं, भगवान विष्णू परमात्म्याचं अधिष्ठान आहे तेच वृत्त सुद्धा आपण मानायचं. बाकीर वृत्त बोकांडीवर घेऊन बोकांड मोडायचं नाही.
विनाकारण बेजारी होत असते, काय कामाचं नसते ते, अद्याप नाही. हो, वापसा ज्या रानात हे का त्याच्यात आऊत धरलं पाहिजे. चिखलात आऊत धरलं, साळी पेरी तुका सोंबळ्या. चिखलात आऊत असतं का बैलाच्या बेजाऱ्या जाईन जानोळे मोडून कौरकताना सारं धोतर तो कष्ट लोक झालेलं काळ, काय कामाचं. वापशावर आऊत धरली पाहिजे. काय काही शास्त्र आहे त्याच्यासाठी. काय करायचं बाकीच्या आगाऊ वृत्त. अति सुंदर हा सुदर्शन, पण त्याला त्याच्या रूपाचा गर्व झाला. माझं असं मत आहे, देवानं आपल्याला फार मोठं करी जावं, पण खालच्या इकडे बघत जावं. आपली श्रीमंती कायमस्वरूपी टिकत राहत असते. मी आमच्या ड्रायव्हरला सांगत असतो, आपण तर काही श्रीमंत नाहीत. ज्ञानोबराय तुकोबरायची कृपा झाली, कीर्तन करता येते म्हणून तुम्ही बोलायले, तर म्हणून पाकिट आले म्हणून गाडी घेतली नाही. तर आपण काय कोणाची गाडी पुसायच्या लायकीचा बी नव्हतो. पण रस्त्यानं चालताना पाऊस पडल्याच्या नंतर पावसाचं पाणी रस्त्याच्या खड्ड्यात असतं. आपल्याकडं गाडी आहे, गाडीचं चाक मोठं असते. 4 चाकाची गाडी कोणाची असू, तिचं चाक थोडंसं मोठं असते आणि मोठं चाक खड्ड्यात गेलं की पाणी लांब उडत असते. रस्त्याने चलत असताना एखादी माऊली शेतातून घरी येत असेल किंवा शेतात जात असेल, एखादा शेतकरी राजा थकून घरी येत असेल किंवा शेतात काही कामानिमित्तानं जात असेल, तर आपल्या गाडीच्या चाकाचं पाणी जर त्याच्या अंगावर जर पडलं तर कायमस्वरूपी आपल्याला दुसऱ्याच्या गाड्या पुसावं लागतील. हे जरा ध्यानात ठेवी. म्हणून आपल्या गाडीच्या चाकाचं पाणी दुसऱ्याच्या अंगावर जाता कामा नये. अजून वरच्या गाडीत आपण बसू, ही नम्रता सांभाळायची, हे नियम सांभाळायचे, आचरण सांभाळायचं. याच्याही पलीकडचं माधव महाराज मगर सांगायचे, देवानं चांगली गाडी बसायला द्यावा. ते रथ सांगायचे त्यावेळेत, देवानं काटेवाड घोडे असणारा असा रथ द्यावा. आणि आपला रथ एखाद्या गरिबाच्या पोरीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि 500 एखाद्या कोटी रुपयाची गाडी असावं खेड्यापाड्यामध्ये तुमच्यासारख्याला, आणि एखाद्या गरिबाच्या पोरीला वेदना सुरू व्हावा आणि जालन्याला न्यायचं, जालना हॉस्पिटलला. आणि त्या मालकानं सांगितलं, दादा रिक्षा भेटत नाही, पोरीला वेदना चालू आहेत, प्रसूतीच्या वेदना आहेत, बाळांतपणाच्या डिलिव्हरीच्या वेदना आहेत आणि न्यायचं जालना हॉस्पिटलला. तर तुम्ही ड्रायव्हरला सांगा, आपली 5-50 लाखाची गाडी आहे, त्या बाईला गाडीत बसव, तिची डिलिव्हरी झाल्यावर पुन्हा आणून घाल. तर संतोषराव, पुण्य किती लागतं सांगू का? 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य. 1 कोटी वाऱ्या करू शकते का माणूस? आपल्याला आयुष्य किती के फार मोजकं आयुष्य होत्यात का 1 कोटी वाऱ्या? पण गरिबाची पोरगी जर हॉस्पिटलला आपल्या गाडीत बसून नेली, तिच्या प्रसूतीच्या वेदना दूर झाल्या, तिच्या बाळाला जन्म झाला, ती सुखरूप आहे आणि हॉस्पिटलमध्ये पुन्हा त्या गरिबाच्या घरी आणून घातली, तर हजारो सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. कर्तव्यातला परमार्थ इतका मोठा आहे. माणूस उंच उंच जात असतो. पण लय लोकायला भावताल बघायचा नादच नाही. हुमण्याच हाणाले डुकर सुटल्यावानी. डुकराला कळतच नसतं ते, त्याला असं वळायचा नादच नसतो. डुकर तुम्हाला रानातल्या माणसाला, मी शेतकरी माणूस आहे, आता काल परवा कीर्तन करायला म्हणजे काय नवलाच्या गोष्टी, पण शेतकरी ओरिजिनल. डुक्कर अंगावर आल्यावर जर सतीरपट पळायचं, त्याला वाकडं पळता येत नाही, ते सरळच हुमणी हाणतंय, सरळच. असे काही माणसात पण डुकर येतं, ते सरळच हुमणे हाणायले, ते शेजारी बघत नाहीत काही. डोकऱ्या कुठला इठाला एवढं सुंदर, त्याला गर्व झाला, माझ्यासारखा सुंदर कोणात जगात कोण नाही. आता मला वाटतंय अपंग म्हणणं बंद केलं शासनानं, त्याला दिव्यांग शब्द आलाय. एखादा हातानं दिव्यांग असेल, पायानं दिव्यांग असेल, आणि आपण जर पळत असू, 50 किलोचं गाठोडं घेऊन जर आपण चलत असू, तर पंढरपुरातल्या मालकाला, काशीतल्या मालकाचं आठवण करून डोळ्यातून पाण्याचा थेंब आणावा. देवा काय कृपा केलीस रे आमच्यावर, त्या बिचाऱ्याला चलता येत नाही आणि मी 50 किलोचं गाठाडू घेऊन जोरात पळतोय. ही त्याची वर्णन केलं पाहिजे, त्याचे उपकार जाणले पाहिजे. याच्यानंतर भगवंत आपल्यात ताकद देईल. पण माणसं बघच नत भावतात, बघच नत. उलट तुम्हाला सांगू का, रिकामीचा भांग नीट, ज्याला काही काम नाही का ते दातळ घेऊन आरशा पुढंच, आरशा पुढंच. कधी कधी काही बघायला पाहिजे, रिकाम्याला बिले नाहीत. सायकलवाला म्हणला हेलिकॉप्टरच्या आधी जालन्यात जाईन, अलीकडे खद्यातच पालथ झालं. ते वरून चाललंय सोंबळ्या, तू खालून चालला, येडपटेस का काय?
काठीवाल्यानं बंदूकवाल्यासोबत युद्ध करीत असतात का? नाही, एका झपक्यातच आडवा पाडतो. त्यानं 200 फुटावरच ठोकला, खाली पडल्यावर ते म्हणलं राव तिथरो गेलोच नाही. अरे म्हणलं तिथरो तुला जायची काय गरज आहे, ते येऊच देत नाही. ते 200 फुटावून गोळी घातली. तुला हिशाबात राहिलं पाहिजे ना. डोकरावानी फिरत न कोणीकडं, सरळात दुर्मडी. तसा हा सुदर्शन नावाचा विद्याधर कोणाला मोजीच न शिंदे भाऊ, मोजीच न. मिलय सुंदर, मिलय सुंदर, मिलय सुंदर. रूपात किती ताकद आहे त्याच्या. दुसरं उदाहरण चाललंय दुसरं. आणि असा सुंदरशा एका झाडाखाली सुदर्शन उभा आहे. त्याचे मित्र आदी करून आहेत. आणि रस्त्याने एक महाराज चाललेत, तेजस्वी महाराज आहे. पण गोष्ट एक अशी आहे, ते महाराज दिव्यांग आहेत. म्हणजे ते लंगडी आहेत, त्यांना चालता येत नाही. चालता येऊ लागलं पण लचकत चालत होते. कंबर वाकलेली, पाय वाकलेला, मान वाकलेली, पाठीचं हाड निघलेलं, वाकत चाललेत नागरिक सरते. आता अशी व्यक्ती पाहिल्यावर सुदर्शनाला काय वाटायला पाहिजे, देवा मला किती चांगलं केलंस रे. काय या महात्म्याचं अख्खं आयुष्य भजनात घातलं बिचाऱ्यानं, पण काय त्याचं कोण्या जन्मातलं पाप असेल याच्या करता त्याला वाकडं केलंस. पण हा सुदर्शन त्या महाराजाला हसू लागला. त्या महाराजाला आमच्या इथे एक माणूस बोलता येत नव्हतं, आणि त्याचा शेजारी असा होता की नंबर 1च्या रागरागिनी म्हणत होता. म्हणजे गायनात इशारत झालेलं होतं. पण याचं इशारत झालं, ज्याला बोलता येत नव्हतं का त्याला पाहून नाक खाजीत होतं. असलं मोटरसायकलून पडलं. आता प्लॅस्टिकचं नाक बसले वास घ्यायला, इथूनच तुटून गेलं. त्याला पाहून नाक खाजीत होतं. असं करायलाच नाही पाहिजे माणसानं. अद्याप नाही. हो, हे असं फुगीरपणाचं गोठोडं अंगावर बसलं की मान मोडतीच. हे सुदर्शनानं त्याला हसायला सुरुवात केली. देखो भले कैसे तिडे बाबा चिल रे, कसं लंगडं म्हातारं चाललंय म्हणे ते. त्याचे मित्र जरा हुशार होते. हो, आणि ज्याच्या संग माणसं हुशार आहेत का त्याचंच चलत. लय चांगल्या लोकांसोबत फुटके दूर नाहीत. हो, पोळी बुडूस तरच वरण भातात. हो, तोंडापस्तोर कडी नेऊस तर धोतराव खाली गळून गेली. फुटके दुर्ण कामाचेच नाही. तुमच्या राजकारणात फुटके जवळ ठेवायचेच नाही. लिखित झालेले दुर्ण फेकून द्यायचे. फुटक्याच्या नाही नादी लागायचं कधी. हो, कोण्याच क्षेत्रात फुटक्याला किंमत नाही. हो, सोबतची माणसं चांगली असं माणसाचं बरं असतं. हो, महाराजानं पण चांगले ठेवले पाहिजे. काजूची परात आली की कच्चून सांगचा खातो, आणि गाडी पंक्चर झाल्यावर मागच्या सीटावर झोपितो. महाराज धोतर कोसून टायर खोलायलाय. हो, 100-200 किलोमीटर गाडी थांबत नाही का, अशा जागेवर सांगचा उतरून द्यायला पाहिजे. नाही तसं नाही. मी लय रगिले. हो, मी कोपराला गुळ लावून चोखणारा माणूसच नाही. कोपूर येतच नसतो तोंडा पसतोर. अद्याप नाही. विठाला. सोबत छायनं सांगितलं, अरे महाराज जरी वाकडा तिकडा असेल पण महाराजाला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलाय. तेजो कांती भास्करो प्रकाश भवो व्याधिनाम स्वेदं वरुता कायानाम अब्रो मंडलेशो भास्करं तेजो लिप्ता. भास्करानं स्वतःचं तेज लुप्त केलं. स्वेद म्हणजे घाम, काया म्हणजे शरीर. महाराजाच्या अंगाचा चलताना उन्हाच्या प्रकाशानं घाम निघू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. महाराजाची तपश्चर्या. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.